नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पुरणाचे धोंडे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर सध्या अधिक मास आहे, तर या अधिक मासाला धोंड्याचा महिना असे पण म्हणतात. तर या अधिक मासामध्ये वाणाला आणि दानाला खूप महत्त्व दिले जाते. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये देवाला, लेकीला आणि गाईला 33 धोंडे दिले जातात. तर हा धोंड्याचा महिना 3 वर्षांनी एकदा येतो. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये या धोंड्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर बघू शकता आपण इथे मस्त एकदम खुसखुशीत आणि इथे आपण एकदम रुचकर हे पुरणाचे धोंडे केलेले आहेत. तर इथे आपण गावाकडील पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने जसे करतात ना, त्या पद्धतीने ते एकदम खुसखुशीत इथे आपण मस्त पुरणाचे धोंडे केलेले आहेत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. धोंडे बनवण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचं आवरण बनवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छोटी वाटी म्हणाल तर या ठिकाणी 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1 चमचा तेलाचं कडकडीत मोहन घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर कडकडीत तेलाचं मोहन घातलात ना, तर आपली इथे जे पुरणाचे धोंडे करणार आहोत, ते धोंडे एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी लागतात. हे तेलाचं मोहन घालून आपल्याला चमच्यानी छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामधलं तेल थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने चोळून-चोळून या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ धोंडे करण्यासाठी मळून घ्यायचं आहे. तर या अधिक महिन्यामध्ये धोंडे 3 वेळेस केले जातात, नाहीतर एकदाच केले जातात. तर बघू शकता आपण या पिठामध्ये थोडं-थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. धोंडे करण्यासाठी आपल्याला पीठ सैलसर करायचं नाही, घट्टसरच मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित आपले धोंडे बनतात. तर आपण ज्या पद्धतीने पुरी किंवा करंज्या करण्यासाठी पीठ मळून घेतो घट्टसर, त्याच पद्धतीने आपल्याला धोंडे करण्यासाठी पण हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही स्वामी प्रसाद किचनला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने आपण हे मस्त घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर या पिठावरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे. तर बघू शकता मी इकडे पहिलंच हे पुरण करून ठेवलेलं आहे. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्की पहा. पुरणाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि पुरणपोळीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर इथे मी हे पहिलंच पुरण बनवून घेतलेलं आहे. तर इकडे आपलं मस्त हे गव्हाचं पीठ पण छान भिजलं गेलेलं आहे. तर यावरचं झाकण काढून बघूया. तर या भिजवून घेतलेल्या पिठाला आपल्याला 1 मिनिटभरासाठी आणखीन थोडं मळून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम आपले धोंडे बनवत असताना थोडे या पिठालाही थोडे पण चिरा जाणार नाही किंवा तडा जाणार नाही म्हणून थोडंसं आणखीन या पिठाला मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त इथे धोंडे बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. फार जास्त सैल करायचं नाही. आता या पिठाचे आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहेत. तर चपातीचा उंडा बनवतो ना, त्याच पद्धतीचा आपल्याला आणि त्याच आकाराचा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. तर इथे चपाती बनवतो ना, त्या पद्धतीचा एक गोळा घेतलेला आहे आणि हातावरती गोल-गोल करून अशा पद्धतीने छान उंडा बनवून घेतलेला आहे. तर हा उंडा आपल्याला छान पोलपाटवरती लाटून घ्यायचा आहे. तर एक पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि इथे गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला छान हा पिठाचा उंडा घोळून घ्यायचा आहे आणि आपल्याला लाटणीने हे उंडा लाटून घ्यायचा आहे. तर दररोजच्या जेवणातली चपाती करतो ना, त्याच पद्धतीची आणि त्याच आकाराची आपल्याला हे चपाती लाटून घ्यायचं आहे. तर हा अधिक महिना खूप पवित्र मानला जातो. तर या अधिक महिन्यामध्ये जावयाला, लेकीला आणि गाईला धोंडे दान केले जातात. तर इथे आपण एकदाच गव्हाचं पीठ लावलं होतं आणि याला
छान लाटून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण मस्त हे पातळसर हे चपाती लाटून घेतलेली आहे. तर इथे आपली मस्त चपाती लाटून झालेली आहे. तर अशा पद्धतीने एक वाटी घ्यायचं आहे. तर ही वाटी घेत असताना धारदार असलेली वाटी घ्यायची आहे, म्हणजे एकदम छोट्या-छोट्या पटकन आपल्या पुऱ्या बनल्या जातात. तर फार जास्त हे धोंडे मोठे करत नाही मी. अशा पद्धतीने छोटे-छोट्या आकारमध्ये हे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आपण फार जास्त जर हे पुऱ्या करून घेतला, तर ते धोंडे एकदम व्यवस्थित खाल्ले जात नाहीत. असे छोटे-छोटे मिनी धोंडे केलात ना, एकदम पटकन खाल्ले जातात आणि खायला पण एकदम छान लागतात. तर आपल्याला याचं जास्तीचं आवरण काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने छोट्या-छोट्या पुऱ्या करून घेतल्यानंतर आपले एकसारखे धोंडे बनवून तयार होतात. तर बघू शकता आपण इथे मस्त हे छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर या पुऱ्यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. तर आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे आणि मोदक करतो ना, त्या मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि त्याला थोडंसं दाबून घेऊन अशा पद्धतीने गोल-गोल करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे हे पुरणाचा धोंडा बनवून घेतलेला आहे. तर तुम्हाला मी आणखीन एक हे पुरणाचा धोंडा बनवून दाखवणार आहे. तर हे छोटी पुरी घेतलेलं आहे आणि त्या पुरीमध्ये आपण पुरण घालून घेतलेलं आहे. मोदकाप्रमाणे अशा पद्धतीने धोंडा बनवून घेतलेला आहे आणि जे वरच्या साईडचं पीठ आहे त्याला छान दाबून घेतलेलं आहे आणि हातावरती अशा पद्धतीने गोल-गोल करून हा पुरणाचा धोंडा बनवून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्याच पुऱ्याचे आपल्याला पुरणाचे धोंडे बनवून घ्यायचे आहेत. तर एकदम करायला सोप्या पद्धतीमध्ये हे धोंडे केलेले आहेत. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने सर्वच धोंडे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला धोंडे बनवण्याची आणखीन एक पद्धत दाखवत आहे. तर इथे मी पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि हातावरती छान अशा पद्धतीने आपल्याला गोल-गोल करून घ्यायचा आहे आणि पुरणाची पोळी करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे पुरण केलेलं आहे, ते पुरण आपल्याला त्या पारीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पण तुम्ही धोंडे बनवून घेऊ शकता. तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पुरणाचे धोंडे बनवून घेऊ शकता. तर बघू शकता एकदम पटकन हे पण धोंडे झालेले आहेत. तर इथे आपण धोंडे बनवून घेतलेले आहेत. तर धोंडे तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक-एक करून धोंडे घालून घ्यायचे आहेत. तर या तेलामध्ये जेवढे बसतीलच आपल्याला तेवढेच धोंडे घालून घ्यायचे आहेत. तर हे धोंडे तळत असताना फार जास्त कडकडीत गरम करायचं नाही. मध्यम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे धोंडे तळून घ्यायचे आहेत. तर या तेलामध्ये धोंडे घालून घेतलेले आहेत. तर झाऱ्याने अशा पद्धतीने आपल्याला या धोंड्यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे धोंडे छान तळून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे धोंडे तळत असताना फार जास्त वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनिटामध्ये धोंडे तळले जातात. तर आलटी-पलटी करून आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे धोंडे तळून घ्यायचे आहेत. तर हे धोंडे तळत असताना आपल्याला यामध्ये फुटू नयेत म्हणून याची काळजी घ्यायची आहे. खोबऱ्याच्या धोंड्यापेक्षा हे पुरणाचे धोंडे एकदम चविष्ट लागतात आणि एकदम छान लागतात. तर मी खोबऱ्याच्या धोंड्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तर इथे आपण मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मस्त हे धोंडे छान तळून घेतलेले आहेत. तर तळून घेतलेले धोंडे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर उरलेले अशाच पद्धतीने आपण धोंडे तळून घेणार आहोत. तर आपल्याला या गरम तेलामध्ये एक-एक करून धोंडे सोडून द्यायचे आहेत आणि आलटी-पलटी करून छान आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पुरणाचे धोंडे तळून घ्यायचे आहेत. तर झाऱ्याने अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने आपल्याला या धोंड्यावरती तेल घालून घ्यायचं आहे. तर एक साईडने आपले छान हे धोंडे तळले गेले आहेत. तर हे धोंडे पलटवून घेऊया. तर याला छान आलटी-पलटी करून आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे धोंडे तळून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनिटामध्ये मस्त आपले इथे छान धोंडे तळले गेलेले आहेत. तर हे तळून घेतलेले धोंडे आपल्याला एका झाऱ्याने काढून घ्यायचं आहे.
तर इथे आपले पारंपरिक पद्धतीने केलेले एकदम अतिशय सुंदर आणि सुबक आपले इथे पुरणाचे धोंडे बनवून तयार झालेले आहेत. आणि आपला तेलामध्ये एकही धोंडा फुटलेला नाही आणि अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत हे धोंडे तळून घेतलात ना, खायला एकदम छान लागतात. तर या अधिक महिन्यामध्ये किंवा या धोंडेच्या महिन्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही पुरणाचे धोंडे करून बघा. करायला पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेले आहेत आणि एकदम चविष्ट आणि एकदम क्रिस्पी आणि आपली इथे छान पुरणाचे धोंडे बनवून तयार झालेले आहेत. तर इथे तुम्हाला आम्ही एक धोंडा तोडून दाखवत आहे. तर बघू शकता एकदम मस्त आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी आपली इथे पुरणाचे धोंडे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला पुरणाच्या धोंड्याची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.